माझं सौभाग्य भाग 72. विक्रांत, काय काय भरायचंय? डॉक्युमेंट्स नीट ठेवलेत का? हो बच्चा, पासपोर्ट वगैरे सगळं झालंय आणि अजून 4 दिवस आहेत. एवढं टेन्शन घेऊ नकोस. तुझं कॉलेज किती वाजता आहे? अहो PL लागल्यात, आता नाहीये कॉलेज. तू पेपर्स नीट द्या. आई बाबांसोबत अजिबात भटकायला जायचं नाही. तसं मी आईला सांगणारच आहे थोडं स्ट्रिक्ट वाग म्हणून. तुझा स्टडी मला जास्त इम्पॉर्टंट आहे. हो, माझा झालाय स्टडी यावेळी. तोंड फुगू नकोस. ये इकडे माझ्याजवळ. आय नो यू आर अ स्मार्ट गर्ल, बट स्टील दिस इज माय ड्युटी स्वीट हार्ट. यू नो दॅट हाऊ मच आय केअर फॉर यू. मी खूप मिस करेन विकी. काय म्हणालीस? किस करशील? कर ना मग, कोणी अडवलंय? तो मिश्किलपणे म्हणतो. अहो मी मिस म्हटलं. तेच म्हणतोय मी, किस कर. मी ऑल टाइम रेडी असतो. विक्रांत, काही असतं तुमचं. तुझे किसेस मी जास्त मिस करेन तिकडे. 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला, तरी टेस्टमध्ये किंचित पण फरक नाही पडला. आणि सॉफ्टनेस तर विचारू नकोस. ते कॉटन कॅन्डी कसं तोंडात टाकलं की विरघळतं, तसं आहे तुझ्या बाबतीत. अहो जरा तरी लाज शरम बाळगा की. आई बाबा पण आहेत घरात. लग्नाची बायको आहेस तू माझ्या. ते पण एकदा सोडून 2दा केलंय लग्न. ते त्यांच्या बेडरूम मध्ये आहेत आणि त्यांचा क्वालिटी टाइम एन्जॉय करतात. आणि मी माझा, तो तिच्या गालावर किस करतो आणि तसाच तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडतो. जमलं तर सामान पॅक करशील. कार्स आणि ते सगळं कार्गोने द्यावं लागेल. ती एकटक रूम मध्ये पाहत होती. विकी, मी कशी राहू एकटी? तू स्ट्रॉंग बच्चा आहेस माझा. रोज अकॅडमीमध्ये जाऊन यायचं. काही नवीन ट्रेनर्स मी अपॉइंट केलेत, बघून येत जा सगळं. आपण गेल्यावर मग इथे कोण बघणार? जॅक आहे ना, आणि मी महिन्यातून एकदा येत जाईन की इथे. हो, तुम्ही केलंच असेल प्लॅनिंग म्हणा. तुम्ही हुशार आहात मुळातच. आजकाल माझी खूपच तारीफ करतेस. नाही, चांगलं वाटतं ऐकायला. आहेस माझा नवरा हिरा. माझी मम्मी पण म्हणत होती, जावई हिरा आहे, त्याची खूप काळजी घेत जा. घेत जा की मग. का, मी घेत नाही का तुमची काळजी? नाही ना. तो तसाच वळून तिच्या पोटाला हाताचा विळखा घालून झोपतो. किती ते खोटं बोलावं ना माणसाने. झोप आता परिराणी. दुपार झालीये, आत्ता कुठे? तुम्ही झोपा, मी काम करते जरा. नाही नको, मी 4 दिवसांनंतर जाणार आहे. तू अशी जवळ राहा ना माझ्या, मला अजून काही नको. तो तिला तसाच ओढून खाली झोपवतो. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तो स्वतःही पडतो. अहो, हे काय होतं? प्रेम आहे माझं. तीही प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवत होती. विकी, मी येऊ का तुम्हाला सोडायला? तुला माहितीये ना, तुला बघितलं की माझं पाऊल निघत नाही. तसंही फ्लाईट मुंबईवरून आहे. नील आणि अवी येत आहेत ना. तुमचं सगळं आधीच ठरलेलं असतं. मला फक्त सांगायचं म्हणून सांगता तुम्ही. बच्चा, असं काहीच नाहीये. सकाळीच ठरलं जेव्हा तू किचनमध्ये होतीस तेव्हा. नाराज झालीस? राग आला? हो. काढू का मग हा रुसवा? नाही रागावले मी, ते असंच वाईट वाटतंय. पण हो विक्रांत, मी खूप 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 आनंदात आहे. फायनली तुम्ही असे टेन्शन फ्री दिसताय. मागचे 1 वर्ष हे हसू जसं काय मावळलंच होतं. नेहमी एक मुखवटा असायचा. मनमोकळे असे राहतच नव्हता तुम्ही. मलाही आता छान वाटतंय. आणि त्याही पेक्षा तू हसरी आनंदातेस हे बघूनच मी खुश आहे. पण असं का हो विक्रांत, तुम्ही माझ्या पुढे स्वतःचा विचारच करत नाही. सगळे हे म्हणतात आणि मलाही विचारतात. सांग ना मग त्यांना की मी इतकी गोड आहे की माझा नवरा माझ्या पुढे काही विचार करण्याच्या मनस्थितीतच राहत नाही. हे काय उत्तर झालं? हो, हेच उत्तर आहे. मी आयुष्यात एक चांगलं काम केलंय आणि ते म्हणजे तुझ्याशी लग्न करायचं. तेव्हापासून सगळं बदलत गेलं. तू गुडलक घेऊन आलीस माझ्यासाठी. आधी भरकटत होतो, पण तुला बघितलं ना की शांत वाटतं. माझ्या अस्थिर मनाला कुठेतरी किनारा मिळालाय. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तरी ती मला इतकं चांगलं समजू शकली नसती. माझा राग, ॲटिट्यूड, इगो, चिडचिड, माझी बॉक्सिंग कोणीच नसतं ग सहन केलं. लग्नाच्या 1-2 महिन्यांनीच पळून गेली असती ती. पण तू खूप धीराची आहेस. सहनशीलता भयंकर आहे बच्चा तुझ्यात. म्हणून तू जास्त आवडतेस मला. बरं मला सांग, तुला माझ्यात काय आवडतं? तुम्ही टॉप टू एंड मला आवडता. म्हणजे तुमचा लुक, तुमचे ॲब्स, बोलण्याची चालण्याची स्टाईल, ॲटिट्यूड. हे डोळे पण खूप प्रेमळ आहेत. मोबाईलवर बोलताना केसांची खेळण्याची अदा, त्यातून हात फिरवणं, नेहमी वेगळं काहीतरी करायची इच्छा, मला सरप्राईज देणं, ऑलवेज स्पेशल फील करवणं, मला प्रेमात बच्चा, शोना म्हणणं आणि राग आला की मधुरा असं म्हणून मी रागात हे सांगणं. माझ्यासाठी आई वडील, भाऊ बहीण, मैत्रीण, एक गुरु हे सगळे कॅरेक्टर तुम्ही प्ले करता. मी लहान असून पण समजून घेता
जेव्हा आपलं नातं नव्हतं तेव्हाही तुम्ही किती काळजी करत होतात माझी. माझ्यासाठी सगळ्यांशी भांडता, मी चुकले तरी मला सावरून घेता. अजून खूप जास्त होतंय हे बच्चा. तुला नाही वाटत का तू जास्त बोलतेस माझ्याबद्दल? नाही, मी हे सगळं डिझर्व नाही करत. नाही, यापेक्षा खूप जास्त डिझर्व करता. बस बस, तू ना आता निबंध लिहिशील. आहेच माझा नवरा एक नंबर. हा, आता हे केसांचं जंगल जरा जास्तच वाढलंय, पण काय आता मला सवय झाली. या जंगलामुळे किती गर्दी असली तरी तुम्हाला मी आरामात शोधू शकते. तू खूप बोलायला लागली शोना, मी सोडणार नाहीये तुला. मी कधी म्हणाले मला सोडून द्या म्हणून? मला सोडून दिलं तर केस करेन मी तुमच्यावर. हे भगवान, काय करू या मुलीचं मी? प्रेम करा, ते मी स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त करतो, सगळ्यांना माहितीये. आता फक्त पेपरमध्ये छापून आणावं लागेल. अहो, तुम्ही तर बॉन्ड पेपर बनवला होता. हे पेपर काय मामूली चीज आहे. तेवढंच राहिलंय आता. दोघंही त्यांचा निवांत क्षण जगत होते. मधुरा एकही क्षण त्याला सोडत नव्हती. त्यालाही मनातनं तिला एकटीला सोडून जाण्याची भीती वाटत होती. 2 दिवसांनंतर. हाय एव्हरीवन, अभि म्हणतो. आज कॉन्फरन्स कॉलवर सगळी गँग होती. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, आशू म्हणतो. बोल की आशू, चेहरा का पाडलायस? अभि म्हणतो. आशू, नीट आहे ना सगळं? मी येऊ का आता? आसावरी घरी ठीक आहे ना? विकी म्हणतो. बोला की, कोणी काहीच का नाही बोलत आहे? नील, तू बोल. अरे आशू, मी कसा बोलू? तू बोल ना. अरे हे काय चालू आहे? बोला की, का जीव टांगणीला लावताय आमचा? हो ना, लवकर बोला रे. नीलदा, काय झालं? बोल ना. आशू, आता बच्चा रडेल. नील, बोल पटकन. परिराणी, तू ना. मी काय केलं आता? अहो, तू काकू होणार आहेस, आशू म्हणतो. अच्छा, काय? सगळ्यांना आनंद होतो. हो, आशू आणि आसावरी आई बाबा होणार आहेत. नील म्हणतो. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. सगळे त्यांना विश करतात. आता पार्टी पाहिजे आम्हाला. हो, करूयात की. विकी आणि तुफान मेल इकडे आले की करू. ओय तुफान मेल, लवकर ये. रडतेस काय तू? खुश नाहीयेस का? मी खूप खूप खुश आहे आशू, पण आता तिला माझी जास्त गरज आहे आणि मी इथे. माझ्यासाठी आई बाबा पण इकडेच आलेत. मावशी एकट्याच कसं हँडल करतील? अगं मधुरा, एका महिन्याने तू येणारच आहेस ना, मग झालं की. तू अशी सॅड होऊ नकोस ग. 1 महिना. मग मी सगळं करेन आसावरी, तुला काहीच करू देणार नाही. ही कधीच सुधारणार नाही. मग माझा बच्चा आहे तो नील. शी इज फुल ऑफ लव्ह. इथे सगळ्यांना लग्न करून मुलं सुद्धा व्हायला लागली यार, पण मी अजून सिंगलच आहे. बघा ना यार माझ्याकडे कोणीतरी. अवी, मी तिकडे आले ना की मग आपण हे शुभकार्य सुरू करूयात, तुझ्यासाठी मुलगी शोधण्याचं. तूच आहेस पिल्लू माझी खरी मैत्रीण. बाकी हे सगळे नावाला आहेत ग. हो मग, कोणाला असो किंवा नसो, मला तुझी काळजी आहे. तुला आणि लिचीला मी पार्टनर आणणारच. ये होईना बात, लगे रहो, आशू म्हणतो. गप्पा बस. बरं आसावरी, काळजी घे. आशू, आता हॉस्पिटलमध्ये कमी आणि घरी जास्त लक्ष दे, समजलं का? हो तुफान मेल. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून कॉल कट केला. आई, बाबा. बच्चा, हळू, कान फाटले माझे. मग सरका की बाजूला. मधुरा, बेटा काय झालं? मी काकू होणार आहे, आसावरी प्रेग्नेंट आहे. हो माहिती आम्हाला, सकाळी ताईचा फोन आला होता. आयला, म्हणजे फक्त आम्हालाच माहित नव्हतं. हो ना. ते राहू दे बच्चा, हे आयला काय शब्द आहे? सॉरी, ते एक्सायटेड झाले होते ना म्हणून. जा चल अभ्यास कर. आयला म्हणे. काय रे विकी, उद्या बापाला म्हणेल तुझी बायको. बाबा, तुम्ही पण खेचा आता माझी. रात्री बेडरूम मध्ये. आय एम डॅम हॅपी फॉर आशू. राजू म्हणत होती की तेही नेक्स्ट इयर प्लॅन करणार आहेत बेबी. मला झोप येते बच्चा. तू वाचणार आहेस का अजून? हो, गुड नाईट. मला माहितीये विक्रांत, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको म्हणून झोपताय. आवराआवरीतच त्याच्या निघण्याचा दिवस उजाडतो. विकी, सगळं नीट ठेवलंय ना? सांभाळून राहा बाबा, रागावर नियंत्रण ठेव आणि रोज कॉल कर बर का? हो आई, येतो. बाबा काळजी घ्या. अहो, हे घ्या दही साखर. चल विकी, मी आणि तुझी आई आज येतोय एअरपोर्टवर सोडायला. बाबा अहो, कशाला त्रास करून घेताय? अरे त्रास काय, तेवढेच पाय मोकळे करून येऊ. कितीही मोठा झालास तरी आमच्यासाठी लहानच आहात तुम्ही. नाही हो, सगळ्यात जास्त मधुरा लहान आहे. काय हो आई? बरं चल नलिनी, कॅब येईल
आपण खाली जाऊयात. विकी, तू पण ये, तुझं बोलून झालं की. बच्चा, मी ठीक आहे. तू ते रात्रीपासून सांगतेस. स्वतःची काळजी घे आणि घरच्यांची पण. मी आहे तुझ्यासोबत नेहमी. हो आहो. अहो, काय शोना? ती त्याला धरून जवळ ओढून डीप किस करते. त्याचे श्वास आतच अडकून राहतात. तोही तिला प्रतिसाद देऊ लागतो. त्याचे दोन्ही हात तिच्या भोवताली होते. बऱ्याच वेळाने ते बाजूला होतात. येतो मी बच्चा. हो, काळजी घ्या आणि मला कॉल करायचा आणि कुठल्याही गोऱ्या बाईकडे बघायचं नाही. हो ग माझी राणी. तो हलकेच तिच्या मानेवर किस करून जातो. नवीन ऑफिस जॉईन करून तिकडच्या फॉर्मॅलिटीज विक्रांत पूर्ण करतो. कॉल करून घरी अपडेट चालू असतात. घरी न जाता तो आशूच्या घरीच थांबतो. तसंही मधुराशिवाय तो त्या रूममध्ये झोपतच नव्हता. खूप महिन्यांनी टेरेसवर तिघं गप्पा मारत होते. राहून राहून त्याला तिची आठवण येत होती. काय करत असेल ती? जेवली तरी असेल का नीट? येतानाचा तिचा पडलेला चेहरा आठवून त्याला जास्तच वाईट वाटत होतं. व्हिडिओ कॉलवर, हाय बच्चा. हाय. झोपली का? नाही, वाचत होते. झोप ना शोना, 12 वाजले. नाही, हा एकच चॅप्टर, मग झोपते. तुम्ही का नाही झोपलात? पार्टी चालू होती. गुड. मला नक्की मिस केलं असेल ना? मी रोज तिथे येऊन तुमची पार्टी स्पॉइल करायचे. हो ना. बरं झोप आता, बाकीचं उद्या कर. लव्ह यू जान. बाय बाय. लव्ह यू. 4 दिवसांनी विकी अब्रॉडला निघून जातो. रोज कॉल्स आणि मेसेजेस चालूच असायचे. मधुराचेही एक्झाम्स चालू झाले होते. तीही मेहनत करत होती खूप. रात्रभर जागून अभ्यास करायची. आई आणि बाबा दोघांपैकी एक जण उठून तिला चहा कॉफी बनवून द्यायचे. दिवस रात्रीचा घोळ असला तरी विकी तिला रोज विश करायचा न चुकता. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर पण दमलेला असला तरी तिच्यासोबत काही वेळ का होईना बोलायचा. तीही त्याला दिवसभर काय काय केलं ते सांगायची. कॉल ठेवताना मात्र एक प्रकारची वेगळीच उदासी यायची. बच्चा, ऐकून तर घे ना. मला नाही ऐकायचंय काही. शोना, अजून 1 वीक लागेल यायला. ऑलरेडी 1.25 महिना होऊन गेला विक्रांत. माझी एक्झाम पण संपलीये आणि पेशन्स पण संपत आले. हो बच्चा, माहितीये की तुझी किती ओढाताण होतीये. तू सामान पॅक करून पाठवून दे ना. जा, मी काही नाही करणार. तुम्हाला माझी काहीच काळजी नाहीये. तिकडच्या थंडीत तुमचं प्रेम पण गोठून गेलंय. नाही शोना, काम आहे म्हणून ना. ती शांतच राहते. तू सुपर क्यूट बच्चा आहेस ना माझा. मग दी गेली पण विकी तुमच्यामुळे. आम्ही ठरवलं होतं एकत्र शिफ्टिंग करायचं. अगं, तिच्या ऑफिसचं इम्पॉर्टंट काम होतं बच्चा. झालं माझं बोलणं त्यांच्यासोबत. तू सामान पाठव आणि फ्लाईटनी जा. मला एकटीला भीती वाटते ना प्लेनमध्ये. मी कार घेऊन जाऊ? नाही बच्चा, खूप लांबचा पल्ला आहे. मला येते ड्रायव्हिंग. नाही म्हणलं ना, राहा तिथेच. मी आलो की जाऊ अजून 8 दिवसांनी. काही फरक पडत नाही. पण मला येतं, रॅश ड्रायव्हिंग नाही करत मी. हो येतं, पण मी ही रिस्क नाही घेणार आहे. मी सांगतो आईबाबांना. 3-4 दिवस असेच जातात. मधुरा रागावून जुजबी बोलून फोन ठेवून द्यायची. आई बाबा, आपण जाऊयात का? म्हणजे परवा विक्रांत मुंबईला येणार आहेत, तर आपण सामान उद्या पाठवून देऊ आणि जाऊयात. मी त्यांना सरप्राईज द्यायला मुंबईला जाते. हां, चांगलंय. नेहमी तो तुला सरप्राईज देतो, यावेळेस तू दे. अगं, पण तुझी विमानाची भीती. मी तुमच्या मध्ये बसेल, चालेल ना? खरंच तू ना बच्चाच आहेस. चला, सामान भरायला घ्या. विक्रांतला न सांगता तिघे पण पुण्याला शिफ्ट होतात. लिची पळतच येऊन तिला बिलगतो. मावशी, आसावरी, मुग्धा सगळ्यांची भेट करून ती बेडरूम मध्ये येते. दरवाजा उघडताच वर ठेवलेली रंगीत पाण्याची बकेट तिच्या अंगावर पडते. वेलकम होम तुफान मेल, आशू म्हणतो. ती मोठा श्वास घेत तशीच उभी राहते. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने सगळे जमा होतात आणि तिला हसू लागतात. आशू, तुला तर मी आज सोडणार नाहीये. ती रागातच त्याच्या मागे जायला निघते. मधुरा, आधी चेंज कर, सर्दी लागेल. हो आई. ती रागातच निघून जाते. संध्याकाळी पण रागातच धुसफुसत असते. नील आणि रश्मी हॉस्पिटलमधून येतात. तेव्हा रश्मी पण तिला हसून ग्रीट करते. आशूवरची चिडचिड कमी करण्यासाठी नील तिला बाजूला बसवून जेवण वाढू लागतो. ए तुफान मेल, उद्या किती वाजता जायचंय? 6ला निघू, म्हणजे वेळेवर पोहोचू आपण. ओके, पण रस्त्यात भांडू नका म्हणजे झालं, नील म्हणतो. असं कसं? आजचा बदला तर मी नक्कीच घेणार. ती तोंडात पुटपुटते. दुसऱ्या दिवशी पहाटेच आशू आणि मधुरा विक्रांतला आणण्यासाठी निघतात. एअरपोर्टवर. आशू, अजून कसे हे आले नाहीयेत? हे मधुरा, तुला एक सांगायचं राहिलंच. काय? अगं, तो काल म्हणत होता की बँगलोरला जातो म्हणून.
मला वाटलं मजाक करत असेल, पण खरंच गेला की काय हा? काय? आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस? ती इतक्या जोरात बोलत होती की आजूबाजूचे ह्यांच्याकडे कसनुसे चेहऱ्याने पाहत होते. आशू, तुला सोडणार नाहीये मी. का केलंस असं? ती पाठमोरी उभी राहते. ते जाऊ दे, समोर बघ. त्याला तर शोधत नाहीयेस ना तू? विक्रांतशिवाय मी कोणाला शोधणार? नकोय कोणी मला. पण मला माझा सुपर क्यूट बच्चा पाहिजे. पाहिलात का तुम्ही? विक्रांत? ती पलटून फुल ऑन एक्साइटमेंट मध्ये त्याला हक करते. आय मिस्ड यू सो मच. आय मिस्ड यू टू स्वीट हार्ट. हा, लवबर्ड्स, बाकीचा रोमॅन्स घरी गेल्यावर करा. तू कशाला जळतोस रे आमच्यावर? ए, मी का जळू? अरे अरे, भांडू नका. जरा वेळ जागा बघत जा की. हिने सुरू केलंय. नाही हो, याने सुरू केलंय. तुम्ही दोघं सारख्याला वारखे आहात. बच्चा, अगं मी इतक्या दिवसांनंतर आलोय आणि तू ह्याच्याशी भांडत बसलीयस? अहो, याने सांगितलं की तुम्ही बँगलोरला गेलात म्हणून. आशू, का रे सारखा त्रास देत असतोस तिला? बरं, चल चल घरी जाऊ, तिथे जाऊन भांडू. आशू हसू आवरत म्हणतो. तिघं पण घरी परतत असतात. रस्त्यात एका ठिकाणी फूड कोर्टला चहा प्यायला थांबतात. मी वॉशरूमला जाऊन आलो, तुम्ही वा पुढे. ओके. मधुरा एक जबरदस्त खुनशी स्माइल देते. विक्रांत, मी ड्राईव्ह करते. ओके. ती ड्रायव्हर सीटवर बसून कार चालू करते आणि सुसाट वेगाने पुण्याच्या दिशेने निघते. बच्चा, अगं आशू राहिलाय मागे. तोच म्हणाला होता ना तुम्ही वा पुढे. कॉलपासून खूप त्रास देत होता ना. बस आता, ये म्हणाव बसनेच. तुम्ही दोघं इम्पॉसिबल आहात. अगं त्याचा कॉल येतोय, काय सांगू? ते तुमचं तुम्ही बघा. बच्चा, तूच बोल. ओके. आशू फोनवरच मधुराच्या नावाने जोरात किंचाळतो. तुम्हाला कसं सोडून जाऊ शकतेस? सोपं होतं ते. चावी लावली, कार स्टार्ट केली, हँडब्रेक काढला, झाली चालू कार. तू तू परत ये. नाही. विक्रांत म्हणे की आशू उगाच आपल्यात कबाब में हड्डी बनून आलाय, म्हणून ते नको म्हणताय. विक्या नालायक. बच्चा, मी असं कधी म्हटलो? आशू, बस, टेम्पो, ट्रक थांबत असतात, त्यांच्यासोबत या. बाय. असं काय बघताय मला? रागावून बोलला होतात ना तुम्ही पण माझ्याशी. धन्य आहेस माते तू. विक्रांत आणि मधुरा घरी पोहोचले. 2 तासाच्या फरकाने आशू पण आला. आशू, असे मित्र भेटले की घरच्यांना सोडायचं हे शोभतं का तुला? मी? विकी आणि मधुरा सोबत यायला काय झालं होतं? असा कोणता मित्र भेटला की त्यांना जायला सांगितलंस तू? सॉरी आई, इतका दमलोय त्या बसमध्ये, आता कोणाला काही सांगण्याची परिस्थिती नाहीये माझी. सॉरी तुफान मेल. इट्स ओके अश्विन भाऊजी. असेच मजेत दिवस चालू होते. रश्मी जास्त मिक्स होत नव्हती, पण ती बोलली तर मधुरा बोलायची, नाहीतर तिला इग्नोर करणं शिकली होती. मधुराची इकडच्या ऍडमिशनसाठी खटपट चालू होती. सरते शेवटी प्राजूच्या कॉलेजमध्ये तिने ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. बच्चा, तयार हो, आपल्याला एका ठिकाणी जायचंय. कुठे? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ओह रिअली? आलेस मी. ती मस्त छानशी साडी नेसते, मोकळे केस, लाईट मेकअप करून तयार होते. ते प्री स्कूलच्या ठिकाणी पोहोचले. घरातले आधीच तिकडे पोहोचले होते. मयुरी, विनय, इरा, सगळी गँग, आई बाबा, मावशी, सगळेच, आणि सोबत काही दुसरे पाहुणे पण होते. बच्चा, डोळे बंद कर आणि मी सांगितल्याशिवाय उघडायचे नाही. त्याने तिचे डोळे बंद केले आणि स्कूलच्या समोर आणून उघडायला लावले. समोर प्री स्कूल बघून तिचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आज स्कूलचं उद्घाटन होतं. तुझं हे स्कूल, तो तिच्या कानात म्हटला. अहो पण हे कधी? तुम्ही कसं? हो देतो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण आत्ता नाही, घरी गेल्यावर. बाबांसोबत तिने रिबिन कट करून स्कूलचं ओपनिंग केलं. विक्रांतने मधुराची बाकीच्यांशी ओळख करून दिली. बच्चा, आता बाकीचं सगळं तुला बघायचंय. तुझ्या माझ्या स्वप्नाची पहिली पायरी तर आज चढलोय आपण. ती फक्त प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती. थँक्स विक्रांत. मधुरा जोमाने स्कूलचं काम करत होती. सोबत घर, कॉलेज आणि आसावरीकडे पण लक्ष होतंच तिचं. इथे आल्यापासून तिच्यात एक वेगळाच उत्साह होता. पहिलं वर्ष होतं, तरी तिने 70च्या वर ऍडमिशन करून घेतले होते. विक्रांत प्रत्येक पावलावर तिच्या सोबत असायचा. कुठेही अडलं की तो सोल्युशन काढून द्यायचा. कधीही तिला एकटं पडू देत नव्हता. पण ती त्याच्यावरच डिपेंड राहील असंही वागत नव्हता. तिला तिच्या परीने सोल्युशन शोधायला लावायचा.
आसावरीचं ओटी भरणंही खूप उत्साहात केलं होतं. मोठा भाऊ म्हणून विक्रांत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होता. आशू आणि मधुरा भांडायचं काही बंद करत नव्हते. लिची, मुग्धा आणि बाबांनाही ती सोबत घेऊन जायची. मध्ये आधे आई आणि मावशीही स्कूलमध्ये यायच्या. या सगळ्यात विक्रांतकडे किंचित पण दुर्लक्ष करत नव्हती ती. तिकडच्या सारखं इकडे पण रोज दोघं एकत्र जॉगिंगला जायचे. अवीसाठी मुलगी बघण्याचं शोधकार्य जोमाने गँगनी हाती घेतलं होतं.